नमस्कार मित्रांनो, स्वागत करत आहे मी आणि आपण या चॅनलवर। आपला आजचा विषय आहे स्टडी करताना झोप का येते। अभ्यासाच्या वेळेस झोप येणं हे खूप सामान्य आहे, पण का बरं असं होत असेल, याची कारणं काय असतील आणि यावर आपण उपाय काय करू शकतो, आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर चला मग सुरू करूया। आपला सर्वात पहिला प्रश्न आहे, अभ्यास करताना झोप का येते। तर पॉइंट 1, मानसिक थकवा। जेव्हा आपण खूप वेळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असतो त्यावेळी मेंदू थकतो। विशेषतः जर तुम्ही जड विषय शिकत असाल तर लक्ष केंद्रित ठेवणं खूप कठीण होतं आणि यामुळे थकवा येऊन तुम्हाला झोप येते। जर तुम्ही खूप ताण घेऊन किंवा एका बैठकीत दीर्घकाळ अभ्यास करत असाल तर तुमचा मेंदू ब्रेकची मागणी करतो, ज्याचा परिणाम म्हणजे झोप। प्रश्न दुसरा, शारीरिक थकवा। तुमचं शरीर थकलं असेल तर अभ्यास करताना मेंदूला जागृत ठेवणं कठीण जातं। रात्रभर जर नीट झोप झालेली नसेल आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या जर थकल्यासारखे वाटत असाल त्यामुळे सुद्धा तुम्हाला थकवा येतो आणि झोप येऊ शकते। यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे। दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने शरीर ताजेतवाने राहू शकते। पॉइंट 3, वातावरणाचा परिणाम। जर अभ्यासाचा परिसर हा पलंगावर अभ्यास करतोय म्हणून वाटत असेल, जर तुमचा अभ्यासाचा परिसरही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। जर तुम्ही पलंगावर बसून किंवा खूप आरामदायक जागेवर अभ्यास करत असाल तर शरीराला सिग्नल मिळतो की ही झोपायची वेळ आहे। आता विचार करा, पलंगावर अभ्यास करताना आपण आपल्या सवयीने झोपायला लागतो आणि मग तोच सिग्नल मेंदूला मिळतो, ही आरामाची वेळ आहे आणि मग आपल्याला झोप येते। पॉइंट 4, आहार आणि जीवनशैली। तुमच्या आहाराचा आणि जीवनशैलीचा सुद्धा यावर परिणाम होतो। जड तळलेले पदार्थ किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्याने झोप येते। तसेच कमी प्रमाणात पाणी पिणं, डिहायड्रेशन होणं यासारखी कारणे पण शरीरातील ऊर्जा कमी करतात आणि आपल्याला झोप येते। त्यामुळे अभ्यासाच्या वेळेस जरासा हलका आणि पौष्टिक आहार घ्या, त्यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटेल। आता पाहूया की या समस्येवर आपण उपाय काय करू शकतो। पहिली पद्धत, आपण अल्पशा विश्रांती घेतली पाहिजे। थोडक्यात एक ब्रेक घेतला पाहिजे। प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनी 5 ते 10 मिनिटांची विश्रांती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमच्या मेंदूला वेळ मिळतो आणि ताजेतवाने होण्यासाठी टाईम मिळतो। एका जागी खूप वेळ बसल्याने कंटाळा येतो, त्यामुळे थोडं चालणं किंवा स्ट्रेचिंग करणं मेंदूला सक्रिय ठेवू शकतं। उपाय दुसरा, योग्य प्रकाश वापरा। तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय किंवा ज्या खोलीमध्ये तुम्ही अभ्यास करताय तिथे प्रकाश हा असायलाच हवा, कारण मंद प्रकाशामुळे काय होईल, मेंदूला आरामाची सूचना मिळते, त्यामुळे आपल्याला झोप येऊ शकते। शक्यतो तेजस्वी वातावरणात तुम्ही अधिक ऊर्जावान अनुभवाल आणि लक्ष केंद्रित होणं शक्य होईल, त्यामुळे योग्य प्रकाश खोलीमध्ये असायला हवा। टिप तिसरी, आहार आणि पाण्याचं महत्त्व। आता शक्यतो मगाशी जड अन्न खाणे किंवा पाणी पिणं यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, याबद्दल आपण बोललो, पण असं होऊ नये याकरता तुम्ही जड अन्नाऐवजी हलकं अन्न खा, त्यामुळे तुमचं मन आणि शरीर हे ऊर्जावान राहील। परिणामी शरीराला थकवा जाणवणार नाही आणि शरीराला थकवा न जाणवल्यामुळे आपण ऊर्जावान अनुभवाल। शेवटचा आणि महत्त्वाची टीप, शरीराला थोडासा हलका व्यायाम खूप गरजेचा आहे। ज्यावेळेस तुम्ही या 3ही गोष्टी कराल त्यावेळेस तुम्हाला झोप येण्यापासून एकच गोष्टी असू शकते, ती म्हणजे शरीराला व्यायाम न देणे। झोप येण्यापासून बचाव करण्यासाठी थोडा व्यायाम करा, जसं की काही मिनटं स्ट्रेचिंग करा, वॉक करा, यामुळे तुमची झोप उडेल आणि शरीर ऊर्जावान होईल। तर मित्रांनो, तुम्हाला आता कळलं असेल की अभ्यास करताना झोप का येते आणि त्यावर कोणते उपाय आहेत। या टिप्स तुम्ही अंमलात आणा आणि अनुभव सांगा। मला खात्री आहे यामुळे तुमचं अभ्यासात लक्ष अधिक चांगलं लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
कमेंटमध्ये तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त उपयुक्त वाटला ते सांगा. अशाच आणि आणखी व्हिडिओसाठी मी आणि आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका रोचक गोष्टीबद्दल बोलूया. बाय नाव. कीप स्टडिंग अँड स्टे पॉझिटिव्ह.